नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. माओवाद्यांचा प्रवक्ता अभय उर्फ भूपतीची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. शस्त्रसंधी करण्याची माओवाद्यांनी याचना केली आहे. शांततेच्या चर्चेसंदर्भात गंभीर आहोत, सरकारने या संदर्भात आमच्या भूमिकेची दखल घेतली पाहिजे असं म्हणत भूपतीने स्वतःचा फोटो टाकून ऑडिओ जारी केला आहे. हैदराबाद गॅझेट विरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली. हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला ॲडव्होकेट विनीत धोत्रेंनी आव्हान दिलं होतं. दरम्यान मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळली. छत्रपती संभाजीनगरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मराठा अभ्यासक, आंदोलक आणि वकील सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेट GR बाबत परिषदेत चर्चा करण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राडा झाला. मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवरून फेरीवाल्यांना उठवण्यात आलं होतं. त्यामुळे धुळे शहरातील फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत राडा झाला. पोलिसांनी मनोरमा खेडकरच्या घराची झाडाझडती घेतली. नवी मुंबईतून अपहरण केलेल्या मिक्सरचा हेल्पर ज्या घरामध्ये ठेवला होता त्या घराची झाडाझडती पोलिसांनी केली आहे. मनोरमा खेडकरच्या वकिलासमोर पोलिसांनी घराची तपासणी केली. दरम्यान खेडकरच्या घराबाहेर आता 24 तास पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येते. निलेश गायवळ याच्या टोळीने गोळीबार केलेल्या प्रकाश धुमाळ याचा फोटो समोर आलाय. गोळी लागल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात प्रकाश धुमाळवरती उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रकाश धुमाळ यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारावरती विरोधकांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली. यावरती मंत्री जनतेची गाराणी ऐकू शकतो, कोणाला कितीही प्रयत्न करू दे, आम्ही जनता दरबार भरवणारच असा निर्धार गणेश नाईकांनी केलाय. कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. या वाहतूक कोंडीचा शाळकरी मुलं आणि नागरिकांना फटका बसतोय. विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये दुकानाच्या उद्घाटनासाठी ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला भोजपुरी गाण्यांवरती महिलांनी ठेका धरला. यावेळेला नोटा उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बदलापूरच्या कात्रप DP रोडवरील त्रिमूर्ती खानावळी परिसरात तरुणांनी तोडफोड केली. या ठिकाणी सतत घोळका करून तरुण हुल्लडबाजी करत असतात, त्यामुळे महिला आणि लहान मुलांना त्रास होतो. याबाबत तक्रार केल्यामुळे संबंधित तरुणांनी तोडफोड केली. बदलापूरच्या सरस्वती नगर भागात एक भलं मोठं झाड भंगाराच्या दुकानावरती कोसळलं. त्यामध्ये 2 जण जखमी झालेत. तर झाड कोसळल्यानंतर आरोप करणाऱ्या दुकानदारासोबतच भाजपाचे माजी नगरसेवकाची बाचाबाची झाली. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप हे निकषाप्रमाणेच केलं जात असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. तर भुजबळांनी बोगस प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्याचं कारण नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती खालच्या पातळीवरती गंभीर टीका केली आहे. जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ पडळकरांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळेला पडळकरांची जीभ घसरली. शहापूर तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. बाळ्यामामांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय. दरम्यान शहापूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का मानला जातोय. पालघरमध्ये शिवसेनेने उभाटा पक्षाला मोठा धक्का दिलाय. शिवसेना उभाटाच्या महिला आघाडीसह डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला आणि 3 पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरू करावा आणि विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठकीचं आयोजन करावं अशी मागणी यावेळेला दरेकरांनी केली. दरम्यान सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात जाऊन पंकजा मुंडेंनी भरत कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ओबीसींचं आरक्षण गेल्याची भावना निर्माण झाल्यामुळे भरत कराड यांनी मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. नागपूरमध्ये उद्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी शिबिर स्थळाची पाहणी केली.
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे शिरसी शिरवळ भागातील वाहतूक ही बंद झाली आहे. गणगापूरकडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत. धाराशिवच्या भूम तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे भूम शहरातील काही भागांचा संपर्क तुटलाय. दरम्यान शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पुणे शहराला पावसानं झोडपलंय. पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते जलमय झालेत. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती जवळील रोडवरती पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची तारांबळ उडाली. जळगावमध्ये बच्चू कडू आणि उन्मेष पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळीवाडीकडे राहणारं पारधी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून चिखलातून प्रवास करत आहे. रस्त्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. पालघरच्या पळे बोन्नरपाडा गावामध्ये सोयीसुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता, अंगणवाडी आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. तातडीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत. चिपळूणच्या मोरवणे गावातील ग्रामस्थांनी जमीन परप्रांतीयांना न विकण्याचा निर्णय घेतलाय. गावातील ग्रामसभेत नागरिकांनी एकमताने ठराव मंजूर केलाय. दरम्यान गावकऱ्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सिंधुदुर्गातील नेतर्डे, गाळेल आणि डिंगणे या भागामध्ये ओंकार हत्तीने धुडगूस घातलाय. हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दर गुरुवारी साई मंदिराच्या प्रसादालयामध्ये विशेष साई आमटी प्रसाद रूपाने दिली जाणार आहे. कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्व, फायबर, कॅल्शियम तसंच खनिजांनी समृद्ध असलेली आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. नागपूर विद्यापीठात कॅरियॉनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कारखाली जाण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी मुलांना कार खालून वेळीच बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा हा 4था दिवस असून उपोषणकर्ते शंकर पारीकर यांची प्रकृती खालावली. गोंदिया जिल्ह्यातील उच्चेपूर गावाच्या ग्रामस्थांनी बिअर बारच्या विरोधात एल्गार पुकारलाय. शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत बिअर बारचा परवाना रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिलंय. हिंगोली जिल्ह्यातल्या कुणकर पिंपरी गावातील नागरिकांनी औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात गुरसोबत नेऊन आंदोलन केले. पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेले आहेत, मात्र अद्यापही घरकुलाचा हप्ता न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी आंदोलन केलंय. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारच्या निर्णयाला गोंदियातील डॉक्टरांनी विरोध केलाय. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गौंड गोवारी समाजाने आंदोलन केलंय. एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगरच्या घनसावंगीत शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन केलंय. घनसावंगी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्यात सकल मातंग समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. न्यायमूर्ती बदर समितीला मुदतवाढ दिल्याचा विरोध करण्यात आलेला आहे, तर 6 महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी सुद्धा केली. पुण्यात पालिकेविरोधात चिखलात बसून आंदोलन करण्यात आलंय. पुलावरती पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तातडीने पुलावरील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. शिरूर नगर परिषदेतील भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगरी ढोल वाजवत सुमरान आंदोलन करण्यात आलं। यशवंत सेनेच्या वतीने भारत सोनर यांच्या नेतृत्वात धनगर बांधवांनी एकत्र येत हे आंदोलन केलं। धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरती नो हॉकर्स झोन कायम ठेवावा या मागणीसाठी धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून शहरातील मुख्य बाजारपेठेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे। नागपूरमध्ये उद्या बंजारा समाजाने धरण आंदोलनाची हाक दिली आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे। उद्याच्या आंदोलनात महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे। पालघर एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला। या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले। धातू आणि अंमलाचं मिश्रण सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली। अकोला शहरातील मलकापूर खडकी हायवे रोडवरील घरात चोरीची घटना घडली। चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 50,000ची रोकड लंपास केली। भंडाराच्या कंबाडी गावात बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू झालाय। मासे पकडताना पाय घसरल्यामुळे ही घटना घडली आहे। मिलिंद सुखदेवे आणि घनश्याम रामटेके अशी मृतांची नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात आलंय। या वाघिणीने अनेक नागरिकांवरती हल्ला करत ठार केलाय। दरम्यान वाघिणीला वन विभागाने चंद्रपूरला नेलंय। साताराच्या नामदेववाडीत जुन्या वादातून 2 गटात हाणामारी झाली। यामध्ये 7 ते 8 जण गंभीर जखमी झालेत। हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। कल्याण पश्चिम परिसरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी नाशिकच्या मनमाडमधून ही अटक केली आहे। समीर उर्फ उल्लू शब्बीर शेख असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। चंद्रपूरच्या आंबोली परिसरातील लावारीमध्ये एका महिलेवरती वाघानं हल्ला केला। यात महिलेचा मृत्यू झाला। शेतीकाम करताना ही घटना घडली। वाशिमच्या गोंडेगावात खेळताना 4 वर्षीय चिमुकला नाल्यामध्ये पडल्याची घटना घडली। यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान चिमुकल्याच्या कुटुंबियांनी ग्रामपंचायत विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। सांगलीच्या करजगीमधील बोर नदीच्या पुरात 65 वर्षीय व्यक्ती वाहून गेली आहे। यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। पुलावरील पुराच्या पाण्यातून जाताना ही घटना घडली आहे। बुलढाण्याच्या बावनबीरमध्ये विद्युत शॉक लागून एका वायरमनचा मृत्यू झालाय। शेख कल्लू असं मृत्यू झालेल्या वायरमनचं नाव आहे। नाशिकमध्ये सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली। यावेळेला सिडको परिसरातून 43,740 रुपये किमतीचा 121 किलो पनीर आणि खवा जप्त करण्यात आला। निकृष्ट अन्नपदार्थ विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी परिसरात पाण्याची टाकी कोसळली। पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचं निधन झालंय। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मार्गदर्शक म्हणून मधुभाई कुलकर्णी यांची ओळख आहे। देशातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील तसंच मत चोरी देखील रोखतील अशी पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावरती केलेली आहे। या संघर्षात आपण तरुणांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचंही राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। पण यातील जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। कारण नुकतेच शेजारी नेपाळमध्ये जेनझी आंदोलनामुळे सत्तांतर झालंय। या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला महत्त्व प्राप्त झालंय। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत। शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासोबत सध्या लोकप्रिय ठरलेला दशावतार हा चित्रपट पाहिलाय आणि यावेळेला दशावतार चित्रपटाचे सर्व मुख्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे।
या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. मुंबईतील सांताक्रूज या ठिकाणी फूड स्क्वेअर मल्टिप्लेक्स सिनेमागृहात हा सिनेमा पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्त्वाची बातमी बघूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावरती आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान दोन्ही शहरांमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण आणि अंबरनाथ दौरा असणार आहे. उद्या हा दौरा असणार आहे. अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत. विशेष म्हणजे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. अंबरनाथ शहरातील मनसेचे जे 4 नगरसेवक होते, त्या 4 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे अंबरनाथ शहरातील मनसेला खिंडार पडली आणि मनसे जी आहे ती सध्या अंबरनाथ शहरामध्ये कमकुवत झालेली आपल्याला पाहायला मिळते. या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडे सामनाची पाहत राहा न्यूज 18 लोकमत.